परिवहन मंत्री दिवाकर रावते मंत्रालयाजवळील रस्त्यावर उतरून स्वतः प्रवाशांना टॅक्सी पकडून देत होते। बेस्टच्या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झालेले असताना परिवहन मंत्र्यांनी मात्र स्वतः रस्त्यावर उतरून लोकांना मदत केल्याचं चित्र पाहायला मिळालं। बेस्टचा संप चिघळला असून संपकरी कर्मचाऱ्यांना बेस्ट वसाहतीतील घरं रिकामी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बेस्ट प्रशासनानं कामगारांना पत्रक जारी केलंय। बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेनेच्या सभासद कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले। मुलुंड, विक्रोळी, शिवाजीनगर आणि वांद्रे आगारातील काही सभासदांनी हे राजीनामे दिले आहेत। बेस्ट संपाला शिवसेना जबाबदार असून बेस्ट कामगारांचे प्रश्न शिवसेनेनं निकालात काढलेले नाहीत असा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलाय। बेस्टचे कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर कायम आहेत, त्यामुळे मुंबईकरांचे हाल कायम आहेत। काही कर्मचारी आज कामावर हजर झाले, त्यामुळे वडाळा बस डेपोतून पोलीस सुरक्षेत बेस्टच्या बस सोडण्यात आल्या। बेस्टच्या संपामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। मात्र आम्हाला न्याय मिळेपर्यंत संप सुरूच ठेवणार आहोत, अशी भूमिका बेस्ट कर्मचाऱ्यांनी घेतली आहे। मुलुंड बस डेपोमध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांचं दुसऱ्या दिवशी आंदोलन पाहायला मिळालेलं आहे। मागण्या मान्य झाल्याशिवाय कामावर हजर राहणार नाही, अशी भूमिका या कामगारांनी घेतली। धारावी बेस्ट कामगारांनी संप सुरूच ठेवला असून मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कामावर न जाण्याचा पवित्रा या कामगारांनी घेतलाय। वडाळा डेपोमधून आज सकाळी पोलीस बंदोबस्तात पहिली बस सोडण्यात आली। सुरक्षा जाळ्या लावून डेपोतून गाड्या सोडण्यात येत आहेत। बेस्ट संपानं आधीच प्रवासी मेटाकुटीला आलेले असताना आता त्यात टॅक्सी चालकांकडून त्यांची लूट होत आहे। जवळच्याच भाड्यासाठीही टॅक्सी चालक दुप्पट तिप्पट भाडे आकारतायत। प्रवासी यामुळे हैराण झाले, तर अंधेरीत रिक्षावाल्यांची मुजोरी पाहायला मिळाली आहे। रिक्षावाल्यांकडून दुप्पट बिलाची आकारणी केली जात होती, तसंच जवळच्या प्रवासासाठी रिक्षाचालक भाडे नाकारताना पाहायला मिळाले। बेस्टच्या संपामुळे खासगी वाहनांकडे मुंबईकरांचा कल पाहायला मिळालेला आहे। दरम्यान खासगी वाहन चालक प्रवाशांकडून जादा पैसे आकारत असल्याचं पाहायला मिळत आहे। बेस्टच्या संपामुळे सीएसटीएम बस स्थानकावर प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या, त्यामुळे मुंबईकरांचे मेगा हाल आजही कायम होते। बेस्ट कर्मचाऱ्यांची अवस्था गिरणी कामगारांसारखी होऊ नये याची दखल घ्यावी, अशी आशयाचं पत्र जे ते शिवसैनिक राम धुरी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंय। नागपूरमधील निर्माणाधीन किंग्जवे रुग्णालयाला भीषण आग लागल्याची घटना घडली। इमारतीच्या काही मजल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता। अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्या यावेळेस घटनास्थळी दाखल झाल्या आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। चेंबूरच्या टिळकनगर इथल्या इमारत क्रमांक 50च्या 3ऱ्या मजल्यावर फ्रीजचा स्फोट झाला आणि आग लागली होती। तातडीनं रहिवाशांना बाहेर काढण्यात आल्यामुळे या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झालेली नाही। नवी मुंबईच्या पनवेलमध्ये काळुंद्रे गावामध्ये ड्रेनेज साफ करण्यासाठी उतरलेल्या 3 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी अंत झालाय। अग्निशमन दलाच्या जवानांनी तिघांचे मृतदेह बाहेर काढले। राज ठाकरे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे एकाच व्यासपीठावर आले होते। मुंबईच्या दादरमधील साने गुरुजी विद्यालयामध्ये संस्थापक प्रकाश महाडिक यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी ते एकत्र आले होते। प्रकाश आंबेडकर यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची बांद्रा येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली। या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण आलंय। युती झाली पाहिजे अशी आमची भूमिका असून मात्र सेनेची एकला चलोरीची भूमिका असेल तर हाताला ओढून आणू शकत नाही, असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। पुणे पोलिसांच्या भरोसा संकुलाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालेलं आहे। आजचा पोलीस राज्य करणारा नाही तर तो सेवा देणारा पाहिजे, असं मुख्यमंत्री यावेळेस म्हणाले। सावरकरांच्या जन्मगावी त्यांचं स्मारक उभारण्याच्या कामाला चलढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब नाशिकचे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी विचारलेला आहे। पुणे जिल्हा नियोजन बैठकीमध्ये शहरात सुरू असणाऱ्या हेल्मेट सक्तीवर कोणतीच चर्चा झाली नसल्याचं पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितलंय। ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्यामुळे झालेल्या वादानंतर मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। वर्ष 2012 मध्ये पुण्याच्या स्वारगेट डेपोची एक बस पळवून तिच्या खाली चिरडून 9 निष्पापांचा जीव घेणाऱ्या संतोष माने या एसटी महामंडळाच्या बडतर्फ ड्रायव्हरची शिक्षा सर्वोच्च न्यायालयानं कमी केलेली आहे। त्याला आता फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली। नाशिकमध्ये 6 लाखांची लूट करून व्यावसायिकाचा खून केल्याची घटना काल रात्री इंदिरानगरमध्ये घडलेली आहे। पुण्यात एका महिलेवर मांत्रिकानं बलात्कार केल्याचं उघड झालं, तसंच पीडितेची 3.5 लाखांची फसवणूक देखील करण्यात आली। चित्रपटात किंवा टीव्ही सिरियलमध्ये काम देण्याच्या नावाखाली अनेकांना गंडा घालणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। अविनाश शर्मा असं या सॉफ्टवेअर इंजिनियरचं नाव आहे। नागपूरच्या फुटला तलावामध्ये प्रेमी युगुलानं आत्महत्या केली। एकमेकांच्या हातात हात बांधलेल्या दोघांचे हे मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत।
नागपूरच्या कामठी तहसील अंतर्गत येणाऱ्या वडोद्यामध्ये एका आरोग्य सेविकेच्या निष्काळजीपणाचा फटका मुलीच्या पित्याला बसलेला आहे. सेविकेनं मुलीच्या जन्माची नोंदच केली नसल्यामुळे या पित्याला 1.5 वर्षापासून बालसंगोपन केंद्राच्या पायऱ्या झिजवाव्या लागतायत. मुंबई बंगळूर महामार्गावर कात्रजजवळ पोद्दार हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस उलटली आणि 20 ते 25 विद्यार्थी जखमी झाले. नागपूर पोलिसांची झोप उडालेली आहे अशी तक्रार एका तरुणानं पोलीस ठाण्यामध्ये केली. एका तरुणीनं माझं हृदय चोरलं अशी ही तक्रार या तरुणानं केलेली आहे.